बीडमधील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राम खाडे यांची प्रकृती चिंताजनक। खाडेंसह तिघा सहकाऱ्यांवर झाला होता जीवघेणा हल्ला। राम खाडेंना नगरमधून पुण्याला हलवलं। अंबरनाथमध्ये 24 तासात 2 हल्ल्यांच्या घटना। भाजप उमेदवाराच्या भावावर शिवसेना कार्यकर्त्यानं कोयत्यानं हल्ला केल्याचा आरोप, तर शिंदेंची शिवसेना आणि काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये हाणामारी। शिवसेना उमेदवार सुनील सोनी जखमी। बोरिवली पूर्वेमध्ये भाजपचे गणेश कणकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे शाखा प्रमुख सुबोध माने भिडले। गणेश कणकर यांना मारहाण झाल्याचा आरोप, सुबोध मानेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात। निलेश राणेंची भाजप कार्यकर्त्यांच्या घरावर धाड। भाजप कार्यकर्त्याच्या घरात पैसे असल्याचा आरोप, भाजप कार्यकर्त्याच्या घरी फेसबुक लाईव्ह करत भांडाफोड। निवडणुकीत पैशांचा खेळ सुरू असल्याचा आरोप। पुण्यातील मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी आज दिल्लीला जाणार। अंजली दमानी या गृहमंत्री अमित शहांची भेट घेण्याची शक्यता। डॉक्टर गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणी आरोपी अनंत गर्जेची पोलीस कोठडी आज संपणार। अनंत गर्जेला न्यायालयात हजर केलं जाणार। न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची तोफ आज बदलापुरात धडाडणार। बदलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणात होणार फडणवीसांची जाहीर सभा। नांदेड हिंगोलीतही फडणवीसांच्या जाहीर सभा। गर्व, घमंड आणि अहंकारामुळे रावणाची लंका जळून जाते। शिंदेंचं विधान, तर आपण लंकेत राहत नाही म्हणून कोणी बोललं तर लंका जाळून टाकू असं मनावर घेऊ नका। शिंदेंना फडणवीसांचा टोला। भाकरी खाता की नोटा, नांदेडचं लंडन झालेलं दिसलं नाही। शिरसाटांचा अशोक चव्हाणांवर थेट निशाणा। बेजबाबदार माणसाचं बेजबाबदार वक्तव्य, चव्हाणांचा पलटवार। फडणवीस सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा। पूर आणि अतिवृष्टीमुळे कर्जवसुलीला स्थगिती, सहकारी कर्जाचं करणार पुनर्गठन। नाशिकच्या तपोवन येथील प्रस्तावित वृक्षतोडीच्या निर्णयाविरोधात आज मनसेची विद्यार्थी संघटना करणार आंदोलन। तपोवनमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना करणार वृक्ष बचाव आंदोलन। बदलापूर कर्जत 2 नवीन रेल्वे मार्गांना केंद्राची मंजुरी। बदलापूर ते कर्जत मार्ग आता 585 गावांना जोडला जाणार। प्रवासी वाहतुकीसह माल वाहतुकीची क्षमता वाढणार।